महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जिल्हा परिषद शाळा आस्थान नंबर 1 ने फुलवली परसबाग। बाल आनंदी बाजारात झाली भाज्यांची विक्री। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आस्थान नंबर 1 तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाळेत सर्वांच्या सहभागातून फुलवलेली परसबाग हे खरोखरच प्रेरणादायी आहे। प्रशालेत कार्यानुभव विषयातील उत्पादक उपक्रम अंतर्गत बागकाम व परसबाग हे उपक्रम राबवले जात असून शाळेतील परसबागेत मेथी, पालक, गवार, भेंडी, बटाटा, काकडी, टोमॅटो, मिरची, फरसबी, वालपापडी, कोहळा, दोडके, गवती चहा, ओवा, कांदे, रताळे, शिराळे, चवळी, घेवडा, वांगे, भुईमूग, मुळा, बीट, कोथिंबीर, पावटा, मायाळू, कढीपत्ता अशा विविध प्रकारच्या भाज्या आणि काही फळझाडांची लागवड केली आहे। तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कंपोस्ट खत, गांडूळ खत, जीवामृत हे प्रशालेमध्ये तयार केले आहेत। शाळेचे मुख्याध्यापक महेश कारले, ज्येष्ठ शिक्षिका अर्चना पालकर मॅडम, श्री प्रशांत भालेराव आणि श्रीमंत हेमंत राठोड यांच्या प्रयत्नांनी ही परसबाग फुलवली आहे। खेड तालुका शालेय पोषण आहार प्रमुख सन्माननीय संतोष भोसले साहेब, आंबवली बीटच्या विस्तार अधिकारी सन्माननीय श्री श्रीधर शिगवण साहेब आणि केंद्र प्रमुख श्री विनायक नालावडे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभले आहे। या परसबागेतून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे देण्यात आले आहेत। व्यावसायिक शिक्षणाबरोबरच पोषण आहारात नियमित पालेभाज्यांचा वापर होत आहे। तसेच शाळेत विद्यार्थ्यांनी लावलेल्या भाज्यांची विक्री बाल आनंदी बाजारात केली, ज्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी भाग घेतला आणि भाज्यांची खरेदी केली। अशा प्रकारे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या सहकार्याने परसबाग उपक्रम यशस्वीपणे पार पडला। ही परसबाग शालेय पोषण आहार कार्यक्रमाअंतर्गत फुलवली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळणे सोपे झाले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधवसह तृप्ती भोईर, खेड।